सदा बोलणे नम्रवाचा सुवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी। ज्याने अहंकार, मत्सर व स्वार्थाचा त्याग केला आहे, ज्याला प्रपंचाचे पाश नाहीत, जो नेहमी नम्रतेने व मधुर वाणीने बोलतो, तो देवाचा भक्त या जगामध्ये धन्य होय। क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो गमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे। जो आपला वेळ परमेश्वराच्या चिंतनामध्ये घालवतो, फसव्या वादविवादात जो पडत नाही, परमात्मा तत्वाबद्दल चर्चा करताना ज्याला आनंद होतो, तो भक्त या जगी धन्य होय। सदा जवी प्रिय जो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा सदा जवी प्रिय जो सर्वलोकी। जो निष्कपट वागण्यामुळे जगात प्रिय होतो, जो नेहमी विवेकाने वागतो, खरे बोलणारा असतो व जो कधी खोटे आणि विसंगत बोलत नाही, तो देवाचा भक्त या जगी धन्य होय। सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी चळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी। जो माणूस तरुणपणी एकांतवासात राहून साधना करतो,
तो परमेश्वराबद्दलच्या कल्पनेच्या गोंधळात पडत नाही आणि ज्याची श्रद्धा दृढ असते असा भक्त धन्य होय. नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा नसे मानसी नष्ट आशा दुराशा. ज्याच्या दुष्ट वासना आणि भोगवासना नाहीशा झालेल्या आहेत आणि ईश्वराला प्रेमपाशाने बद्ध करण्याची तळमळ ज्याला आहे, त्याचा भक्तिभाव पाहून स्वतः भगवंत हा सुद्धा त्याचा ऋणी होऊन जातो. असा भक्त धन्य होय. दीनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा दीनाचा दयाळू मनाचा मवाळू. ज्याचे हृदय मायाळू आहे, जो अनाथांवर व गरिबांवर दया करतो, जो प्रेमळ आहे, जो कृपाळू आहे आणि जो सेवकांचा सांभाळ करतो, त्याच्या मनात दुसऱ्याबद्दल राग मुळीच नसतो, असा भक्त धन्य होय. जगी होई जे धन्य या राम नामी क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे जगी होई जे धन्य या राम नामे. मनुष्याला जर जीवनाचे सार्थक व्हावे असे वाटत असेल तर रामनाम घ्यावे, धर्म कर्मे करावीत, परमेश्वराची भक्ती करावी, नित्य नियमाने उपासना करावी, परमेश्वराबद्दल आसक्ती बाळगावी व प्रपंचाबद्दल अनासक्ती ठेवावी, म्हणजे मन मोकळे होऊन सुखी बनते.
विषयी वृत्तिरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पनालेश तोही नसावा नको वासना विषयी वृत्तिरूपे. हे मना, लौकिक गोष्टींबद्दल वासना बाळगल्यास ती वृत्ती बनून जाते. पूर्वजन्मातील पापांमुळे वैषयिक पदार्थांबद्दल इच्छा होते. म्हणून नेहमी भगवंताचे चिंतन निष्काम भावनेने करावे. कल्पनेच्या राज्यात मनास भटकू देऊ नये. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नभे रे नभे सर्वथा राम भेटी मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. हे मना, वर्षानुवर्षे केवळ कल्पना केल्यामुळे कधी भगवंताची भेट घडत नाही. ज्याच्या मनात रामाची इच्छा नाही त्याच्या मनात रामाबद्दल आदरयुक्त प्रेम उत्पन्न होणार नाही. मना राम कल्पतरू कामधेनु निधी सार चिंतामणी कायवानो जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोणाता मना राम कल्पतरू कामधेनु. हे मना, भगवंताचे वर्णन मी कसे करू? त्याला कल्पतरू म्हणू की कामधेनू म्हणू? त्याला चिंतामणी म्हणू की कुबेराचे भांडार म्हणू की सारसर्वस्व म्हणू? ज्याच्या सत्तेमुळे विश्वाचे व्यवहार घडतात त्याची तुलना कशाने होऊ शकेल? जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय